UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पैसे वाटपाच्या आरोपावरून विनोद तावडेंना बहुजन विकास आघाडीचा घेराव। तावडेंच्या डायरीमध्ये कोट्यवधींची नोंद, डायरीतील नावं आणि आकडेवारी दाखवत हितेंद्र ठाकूर यांचा गंभीर आरोप। भाजप नेते विनोद तावडे आणि राजन नाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई। विरारमधील पैसे वाटपाच्या घटनेची निवडणूक आयोगाकडून दखल। भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येणार। बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांचा दावा। 2 डायऱ्याही सापडल्याचा आरोप। विनोद तावडेंची संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद। पैसे वाटपाच्या आरोपांना उत्तर देणार। पैसे वाटप झालं असल्यास चौकशी व्हावी, सीसीटीव्ही तपासावेत, शपथ घेत तावडेंनी आरोप फेटाळले। पैसा बांटेंगे और जीतेंगे, भाजप शिंदे अजितदादांचा हा नोट जिहाद आहे का? निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी। विनोद तावडेंवरील पैसे वाटपाच्या आरोपावरून उद्धव ठाकरे यांचा निशाणा। विनोद तावडे राष्ट्रीय नेते, त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप हास्यास्पद। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे हतबलतेतून असे प्रयोग। भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं प्रत्युत्तर। भाजपचा खेळ खल्लास, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेच पैसे वाटप करतायत याचं आश्चर्य। निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो, राऊतांचा हल्लाबोल। बारामतीमध्ये श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्स कंपनीमध्ये पोलिसांच्या मदतीनं निवडणूक अधिकाऱ्यांचं सर्च ऑपरेशन। सत्तेत असल्यामुळे काही जण करत असतील, श्रीनिवास पवारांचा बंधू अजित पवारांवर निशाणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड जमा करत बोटाला शाई लावून पैसे वाटप। शिरसाटांच्या फोन नंतर पोलिसांनी 2 कोटी सोडले। फेसबुक पोस्ट करत अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप। विरोधकांना पराभव दिसतोय म्हणून माझ्या मतदारसंघात अफवांचं पीक उठवण्याचा प्रयत्न सुरू। पोलीस चौकशी करतील, आरोपीवर कारवाई होईल। शिरसाटांचा दानवेंवर पलटवार। रमेश कदमांच्या अपहरणाची सुपारी दिल्याची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल। पोलीस सुरक्षा द्या, अन्यथा माझा बाबा सिद्दीकी व्हायला वेळ लागणार नाही, कदमांची गृह विभागाकडे मागणी। अनिल देशमुखांवरील हल्ल्याप्रकरणी 4 अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। भाजप कार्यकर्त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचा देशमुखांचा आरोप। शरद पवारांकडून हल्ल्याबाबत निषेध व्यक्त। अनिल देशमुखांची नौटंकी महाराष्ट्राने याआधी सुद्धा पाहिली आहे। देशमुखांनी स्वतःच हल्ला घडवून आणला, लवकरच पुरावे देणार। भाजपने शरद पवार गटाचे आरोप फेटाळले। विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 288 जागांवर एकाच टप्प्यामध्ये मतदान। 23 तारखेला मतमोजणी। महानिकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।